करायचा. लाडक्या बहिणींना एकदम आनंदाची बातमी आहे, कारण की ज्याही महिलांचे हप्ता बंद झाला होता, आपण सांगितल्याप्रमाणे आपण कालच व्हिडिओ टाकला होता एक, की ई-के-वाय-सीची साईट लवकरच चालू होऊ शकते आणि ई-के-वाय-सी साईट ही चालू झालेली आहे. त्याचा आपण पुढे एक व्हिडिओ पण टाकलेला आहे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असता तर यूट्यूबला बघत असाल तर सबस्क्राईब करा, 100% सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला आपण व्हिडिओ चालू करूया. तर लाडकी बहीण योजनेचे ज्याही महिलांचे पैसे बंद झाले होते त्या महिलांना आता परत ई-के-वाय-सी करण्याची संधी ही दिलेली आहे. अशा भरपूर महिला होत्या ज्यांनी मनावरती न घेता त्यांना वाटलं होतं की के-वाय-सी न केल्याने काही फरक नाही पडणार, पण अशा महिलांचे पैसे बंद झाले होते. त्या महिलांना आता परत के-वाय-सी करण्याची एक संधी आलेली आहे. ही के-वाय-सी शेवटची असू शकते, त्याच्यामुळं के-वाय-सी करणं खूप गरजेचं आहे. ही जर के-वाय-सी नाही केली तर तुमचे पैसे हे कायमचे बंद होऊ शकतात. कारण की आता राज्य शासनाकडून जवळजवळ 1,00,000 महिला ह्या महिन्यात म्हणजेच ऑगस्ट महिन्यामध्ये त्यांचा 1,00,000 महिलांचा लाभ जो आहे, ज्या महिला त्या सुविधामध्ये बसत नव्हत्या त्या महिलांचं पैसे बंद झालेले आहेत. तर तुमचेही बंद होऊ शकतात आणि तुम्ही जर पात्र असूनही तुमचे जर पैसे बंद झाले असतील तर तुम्हाला के-वाय-सी करायची आहे. कारण की के-वाय-सीमधून तुमची डिटेल विचारली जाणार आहे, जी की आधी पण विचारली गेली होती. जसं की तुमचं आधार कार्ड लिंक आहे का, तुमचं पतीचं इन्कम किंवा तुमचं 2,00,000च्या कमी इन्कम आहे का, तुमच्याकडं 4 व्हीलर आहे का, तुमचं ITR तुम्ही भरताय का, गव्हर्नमेंटला जॉबला आहात का किंवा तुमच्या घरात कोणी गव्हर्नमेंट जॉबला आहे का. असं जर असेल किंवा तुमच्या पॅन कार्डवरूनही सध्या फेच होत आहे, तुमच्या पॅन कार्डवरून जर तुम्ही टॅक्स जर भरत असताल तर ते फेच होणार आहे किंवा तुमच्या नावावर जर गाडी वगैरे असेल तर ते पण गव्हर्नमेंटला फेच होणार आहे. अशा महिलांनी के-वाय-सी करून काय फायदा नाही. ज्या महिलांचे पैसे बंद झालेत त्याच महिलांना ही के-वाय-सी करायची आहे, जेणेकरून त्यांचे पैसे परत चालू होतील. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला रिझन द्यायचं आहे की तुमचे पैसे का बंद झाले, कधीपासून बंद झाले. कदाचित मागच्या जे पैसे बंद झाले होते ते तर पैसे येणार नाही तुम्हाला, पण आत्ता इथून पुढे जो हप्ता आहे तो इथून पुढचा हप्ता तुम्हाला डिस्बर्स होऊ शकतो. कारण की आत्तापर्यंत म्हणजे आज 19 तारीख आहे, 19 ऑगस्ट आहे, 19 ऑगस्टपर्यंत आत्तापर्यंत कुठल्याही महिलांना पैसे जमा झालेले नाही. याचाच अर्थ काय आहे की आता जर तुम्ही के-वाय-सी केली तर तुम्हाला ऑगस्टचाही जो हप्ता आहे तो हप्ता येऊ शकतो. त्यामुळे कदाचित आत्तापर्यंत हप्ता डिस्बर्स झालेला नाही, पण पुढचं पण आता जो ऑगस्ट महिन्याचा आहे तो 25 तारखेपर्यंत हप्ता हा डिस्बर्स होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं याच्यामध्ये हे आहे की तुमचं बँक अकाउंट कोणत्या आधार कार्डला लिंक आहे, म्हणजे तुमची सीडिंग कोणत्या बँकेला केलेली आहे, तुम्हाला हे सगळ्यात पहिले तपासायचं आहे. कारण की भरपूर महिला अशा आहेत की त्यांचं बँक अकाउंट बंद झालं आहे, त्यांना वाटतं आहे आपल्याला आपला हप्ता बंद झाला, पण कधीकधी असं होतं की तुम्ही 2 अकाउंट चालू करता आणि दुसऱ्या अकाउंटला नवीन अकाउंट असल्यामुळे तिकडे आधार लिंक होतं आणि पहिलं जे अकाउंट असतं ते बंद होतं. ते बंद झाल्यामुळे त्या अकाउंटला पैसे जातात आपण दुसऱ्या अकाउंटला चेक करत राहतो. त्याच्यामुळे भरपूर काही अशा महिला पण आहेत की त्यांच्या दुसऱ्या अकाउंटला पैसे जात असतील, पण त्यांना हप्ता बंद झाला असं वाटत असेल, तर दुसरं जे अकाउंट सीडिंग केलेलं आहे त्या अकाउंटही चेक करा. आणि तुम्हाला सीडिंग कशी चेक करायची, कुठला अकाउंट लिंक आहे, जर माहीत नसेल तर मी खाली त्याची लिंक देतो. आपण एक व्हिडिओ टाकलेला आहे, त्या लिंकला क्लिक करा, तो व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला अकाउंट सीडिंग कसं चेक करायचं ते पण चेक करता येईल. आणि इथपर्यंत जर व्हिडिओ बघितला असेल तर फॉलो आणि लाईक करायला विसरू नका. फेसबुकला बघत असाल तर फॉलो करायला विसरू नका आणि 3 लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, कारण की त्यांनाही समजेल की आपले नेमके के-वाय-सी कशी करायची आणि आपल्या लाडकी बहिणीचा जो लाभ आहे तो बंद झालेला कसा चालू होणार आहे. तर धन्यवाद, खूप खूप तुम्ही सपोर्ट देत आहे. आणि फेसबुकला तुम्ही 10,000+ आपले फॉलोअर्स केले आणि यूट्यूबला पण असंच सपोर्ट राहू द्या.